हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर काल ना आमच्या शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी ना भव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। तर या मेळाव्यामध्ये ना डान्स परफॉर्मन्स होते आणि स्टॉल्स होते, भरपूर सारे खाण्याचे खरेदी विक्रीचे सगळे काही स्टॉल्स होते। तर यामध्ये आम्ही स्टॉल लावलेला आहे तो म्हणजे पोटॅटो टोरॅन्टो किंवा स्पायरल पोटॅटो किंवा स्प्रिंग पोटॅटो। तर आमचा ना इतका सेल झालेला आहे ना की आम्हाला जबरदस्ती दुकान बंद करावं लागलं आमचं, आणि अतिशय टेस्टी झालेलं होतं। तर सगळ्यांनी खूप छान आम्हाला रिस्पॉन्स दिला। तर अजूनसुद्धा मला मेसेजेस येत आहेत की तुझे खूप छान होता स्टॉल, खूप छान होता। आणि त्यातल्या बऱ्याचशा जणींना ना हे पाहायचं होतं की मी हे कसं बनवलेलं आहे। तर चला पाहूया। तर मैत्रिणींनो, काल जे पोटॅटो ट्विस्ट करण्यासाठी जे मी मशीन वापरलेलं आहे अगदी साधं सोपं ते आहे हे फक्त 3 गोष्टी आहेत। अशा पॅकेटमध्ये हे येतं, असं पॅकेट असतं, यात चार स्टिक्स तुम्हाला मिळतात स्टीलच्या, आणि हे 2 गोष्टी मिळतात। अतिशय साधं सोपं आणि स्वस्त आणि झंझट नसलेलं असं हे मशीन आहे। खूप युजफुल आहे। ऑनलाईन तुम्हाला कुठेही मिळेल, फक्त हे ऑनलाईनच मिळतं। मी प्रॉफिट मार्केटला वगैरे शोधलेलं, मला कुठेच मिळालं नाही, ऑनलाईन मिळालं ते मी घेतलं। तर हे 200 रुपयाच्या आतच मिळतं। मी जेव्हा घेतलेलं तेव्हा हे 300ला घेतलेलं, पण आता त्याची प्राइस कमी झाली आहे, ते स्वस्त तुम्हाला मिळेल। ऑनलाईन तुम्ही सर्च करा, मिळेल। तर अतिशय सोपं आणि स्वस्त आणि इझी, कोणीही बनवू शकतो। म्हणजे तुम्ही घरातल्या लहान मुलांना जरी दिलं ना बनवून द्यायला तर ते सुद्धा आनंदाने बनवतील, इतकं हे सोपं आहे। तर हे आज वापरायचं कसं आहे, रेसिपी काय आहे, बॅटर कुठला आहे, बटाटा कसा ट्विस्ट करायचा, हे सगळं पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। आणि चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आवडत असेल तर लाईक करा, आणि जर तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ उपयोगी ठरणार असेल तर शेअर करा। तर चला जाऊया किचनच्या प्लॅटफॉर्मवर आणि बनवूया मस्तपैकी पोटॅटो टोरॅन्टो। बटाटे घेतलेले आहेत मी, स्वच्छ धुवून घेतलेले आहे, सालं काढायची गरज नाहीये। एका पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे बटाटे काळे पडायला नको। तर मी हे बाजूला ठेवते, आणि हे जे मशीन आहे ना, गॅजेट म्हणूया आपण, त्याला एक होल असतं, ह्या होलामधून ही बारीकशी तार अशी आत घुसवायची आणि एक बटाटा अगदी सेंटरमधून आरपार घुसवायचा, आणि ही जी स्प्रिंग आहे ना ह्या बटाट्याच्या मध्ये आतमध्ये ढकलत जायची। आणि हा जो व्हाईट कलरचा भाग आहे तो ग्रिपसाठी आहे, म्हणजे पकडण्यासाठी आहे। तर तो पुढे जाऊन ना हातातनं सटकतो, आणि ग्रिप एवढी काही व्यवस्थित बसत नाही, बटाटा पण त्यातून सटकतो। आणि येलो कलरचा जो चाकू आहे ना, स्प्रिंग म्हणूया, तर ती अगदी आतमध्ये घुसवायची आहे बटाट्याची। थोडंसं प्रेस करायचं आणि बस गोल 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 फिरवायचं, आणि हा मस्तपैकी छान असं बटाट्याची स्प्रिंग तयार होते। तर अतिशय सोपं आहे हे बनवायला, कोणीही बनवू शकतात। अगदी 2 सेकंदामध्ये हा बटाटा पूर्णपणे छान असा स्प्रिंग होतो। तर पहा, अगदी परफेक्ट झालेला आहे। मी तुम्हाला उघडून दाखवते। तर बघितलं किती सुंदर दिसतोय ना। असेच तर असतात ना मार्केटमध्ये, जे एवढं मोठं मशीन घेऊन बसतात आणि बनवत असतात। तर एवढं मोठं मशीन आपण घेणार कुठे, आणि इतके पैसे इन्व्हेस्ट का करायचे। तर मी पुन्हा एकदा तुम्हाला एक बनवून दाखवते। तर आता मला इतकी सवय झालेली आहे ना माझी, अगदी खूप कमी वेळात म्हणजे पटापट हे बटाटे छान असे स्प्रिंग करून होतात। ग्रिपची पण गरज नाही। तुम्हाला सवय झाली ना तर तुम्ही सुद्धा असंच पटापट करू शकतात। तर माझ्या मुलांना हे खूप आवडतात, प्रचंड आवडतात। आणि मी ज्या शहरामध्ये राहते ना त्या शहरामध्ये हे अजिबातच मिळत नाही। स्ट्रीट फूड आहे, तर स्ट्रीट फूड आमच्याकडे खूप कमी प्रमाणात मिळतं, आणि ठराविकच पदार्थ मिळतात, आणि हे पदार्थ तर फक्त आमच्याकडे जत्रेलाच मिळतो। तर मी असंच एकदा ऑनलाईन सर्च करत असताना मला हे मिळालं आणि मी ते घेतलं। आता हे तळायचे आहे, तर याचं बॅटर तयार करून घेऊया। 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यानंतर घरातला मसाला घ्यायचा आहे, काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे रंगासाठी, त्यानंतर ना पेरी पेरी मसाला येतो मार्केटमध्ये तो घ्यायचा आहे। तर संपूर्ण 1 पॅकेट टाकायचं पेरी पेरी मसाल्याचं, आणि हे छान असं पाणी घालून छान पैकी असं हे याचं बॅटर तयार करून घ्यायचं।
खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून ना हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा घोळ तयार करून घ्यायचा आहे मस्तपैकी. तर खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं. छान असं हे प्लेन असलं पाहिजे आणि असं एका याच्यात हे पडलं पाहिजे असं करायचं आहे. आणि ही स्टिक मिळते मार्केटमध्ये, तर स्पेशली ही यासाठीच असते. 40 रुपयाचं पॅकेट मिळतं. त्यामध्ये 50-60 अशा ह्या काड्या असतात. ती लोखंडाची काडी आहे ना, तीसुद्धा तुम्ही वापरू शकतात, पण ती खूप कमी पडते कारण की 4च मिळतात आपल्याला त्यासोबत आणि आपल्याला पटापट बनवायचे असतात, पटापट खायचंसुद्धा असतं, त्यामुळे त्या कमी पडतात. तर अशा ह्या स्टिक आणायच्या मार्केटमधून आणि ह्या बटाट्यामध्ये अशा ह्या खोचायच्या आणि छान हा बटाटा असा पसरवायचा, म्हणजे तो मस्तपैकी कसं स्प्रिंगसारखा दिसतो. तर बघा मस्तपैकी हा बटाटा असा पसरवायचा आणि हा झाला मस्त असा पोटॅटो टोर्नॅडो किंवा स्प्रिंग पोटॅटो. तर मस्तपैकी हा झाला ना, तर यावर हे असं बॅटर घालायचं आणि पिठात नाही बुडवायचं, हे पीठ यावर ओतायचं आणि असं थोडंसं पीठ जास्त लावायचं नाही, खूप जास्त त्याच्यावर बॅटर नाही पाहिजे आणि खूप कमी पण नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे पीठ असं तुम्ही भिजवायचं आहे आणि हे यावर असं लावून घ्यायचं आहे. तर बटाटेना सुद्धा तुम्ही छोटे निवडा, कारण की मोठा बटाटा घेतला ना तो ह्या स्टिकवर बसत नाही, त्यामुळे ज्या स्प्रिंग आहेत ना त्या खूप जवळजवळ येतात. त्यामुळे छोटूसं असं बटाटा निवडायचं असं छान असा. तर हे सगळं काही बॅटर याला लावून घेतल्यानंतर एका कढईमध्ये, ज्यामध्ये ह्या स्टिक छानपैकी बसतील एवढ्या मोठ्या कढईमध्ये तेल तापवायचं, अगदी कडकडीत तेल तापवायचं आणि कडकडीत तेलामध्ये हे स्प्रिंग पोटॅटो तळून घ्यायचे. हलवायचं नाही आहे, जेव्हा एका बाजूने तळले जातील तेव्हा दुसऱ्या बाजूने पलटवायचे. हलवायची गरज पडत नाही याला सारखं सारखं. जर तुम्ही हलवाल ना तर त्या स्प्रिंग आहेत ना त्या वाकड्या तिकडे होतात, म्हणजे जागेवरून हलतात त्या स्प्रिंग्स, त्यामुळे हलवायचं नाही. तळून झाल्यानंतर त्या लगेच काढून घ्यायच्या, टिश्यू पेपरमध्ये ठेवायच्या, म्हणजे तेल जे आहे एक्स्ट्राचं ते निघून जाईल. तर बघा मस्तपैकी तळून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे बनवते माझ्या मुलांसाठी, प्रचंड आवडतात त्यांना. तर हे मार्केटमध्ये तुम्ही खायला जाल तर तुम्हाला 80 ते 75 रुपयाला एक मिळतं, पण तुम्ही 200 रुपयात घरामध्ये भरपूर सारे बनवू शकतात आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. तर घेतलेला आहे मेयोनीजचा कोन बनवून ठेवलेला होता कालच्या सेलसाठी आणि सॉसचा सुद्धा कोन बनवून घेतलेला होता कालच्या सेलसाठी. मेयोनीज घालायचं आहे, सॉस घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चीज घालायचं आहे आणि वरतून ना पेरी पेरी मसाला छानसा स्प्रिंकल करायचा आहे आणि झाले हे तुमचे स्पायरल टोर्नॅडो पोटॅटो रेडी. अतिशय टेस्टी लागतात, तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि खाऊन पहा. तर बस आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, काही सूचना असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल आणि इतरांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.